So welcome everyone. Welcome to Sadhava classes. You are in standard 10 आणि तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पार्ट 2 आपण सुरू करतोय स्टँडर्ड 10 चं. ठीक आहे. सो दिस युअर टेक्स्ट बुक आहे बघा तुमचं हे. द फर्स्ट चॅप्टर आपण बघितलं. द फर्स्ट चॅप्टर तुमचा आहे हेरिडिटी. बरोबर. म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनुवंशिकता आणि उत्क्रांती. हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी अँड इव्होल्युशन आपण त्याला म्हणूयात. बरोबर. हेरिडिटी अँड इव्होल्युशन आपण त्याला म्हणूयात. या त्यात काय काय पाहिजे तुम्हाला तर अनुवंशिकता म्हणजे काय, अनुवंशिक बदल म्हणजे काय वगैरे वगैरे, डार्विनचा सिद्धांत काय आहे, लामार्क वाद, मानवी उत्क्रांत वगैरे. बरोबर. काय असतं बघा, लक्ष द्या. आवाज बंद ठेवायचा. बर, आता बघा काय आहे नेमकं तर आपलं अनुवंशिकता म्हणजे काय थोडक्यात. अनुवंशिकता हेरिडिटी म्हणजे काय की अनुवंशिक बदल म्हणजे काय, हेरिडिटी अँड द हेरिडिटरी चेंजेस. एक साधी गोष्ट असते बघा, आई आणि वडील, आई वडिलांवर आपले आई आणि वडील या दोघांचे जे गुणधर्म असतात ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये मुलांमध्ये येत असतात. त्याला आपण हेरिडिटी असे म्हणत असतो. बरोबर. तर हे बदल हे किंवा हे घडतात कुठे घडतात तर आपल्या शरीरामध्ये एक महत्वाचा घटक आहे त्यानंतर डीएनए. काय म्हणतात त्याला, डीएनए, डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. काय म्हणतो आपण त्याला, डीएनए, डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. त्यावर हे सर्व घडलं असतं, त्यावर सगळे अवलंबून असतं. कसं काय ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. बघा आपण धड्याच्या अनुषंगाने पूर्ण बघूया काय कसं दिलं तुम्हाला ते. अनुवंशिकता म्हणजे काय तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारा म्हणजे जीन्सद्वारा पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता होय. ठीक आहे. आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला, ग्रेगर जोहान मेंडल हा एक शास्त्रज्ञ होता. त्याने काय केलं, वाटाणाचं जे झाड असतं वाटाण्याचं झाड, त्याने काय केलं की वाटाण्यावर त्यांनी अनेक प्रयोग केले. 1886च्या सुमारास बराच कालावधी याने शोध लावले. 1901 मध्ये तर याने जे काही शोध लावले त्या शोधाचं ह्युगो द रिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कारणभाव समजला. त्यातून 1902 मध्ये काय झालं तर वॉल्टर सॅटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे म्हणजे क्रोमोझोमच्या जोड्या असतात त्या जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. तोपर्यंत कोणालाही क्रोमोझोम माहित होते का नाही, म्हणजे गुणसूत्रे माहित नव्हती. जनुकांचे वन गुणसूत्रांमार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे अनुवांशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. त्याचबरोबर 1944 साली काय झालं की एव्हरी, मॅककार्टी आणि मॅक्लॉइड या तिघांनी काय केलं, काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हाच अनुवांशिक सामग्री असे सिद्ध केलेलं आहे. लक्षात घ्या. त्यांनी काय केलं, विषाणू वगळले. काय वगळले, विषाणू. आता विषाणू जर वगळले, लक्षात घ्या, विषाणू जर वगळले तर याचा अर्थ काय होतो बघा. आज जो तुम्ही माहिती आज कोरोना व्हायरस आपल्याकडे आहे. आता हा जो कोरोना व्हायरस आहे ऍक्च्युली हा डीएनए वाला नाहीये. ठीक आहे. तो कोणता आहे तुमचा आरएनए व्हायरस आहे. लक्षात घ्या, आरएनए व्हायरस आहे. कोणता व्हायरस आहे, आरएनए. तर व्हायरस मध्ये एक तर डीएनए असतं किंवा आरएनए असतं. लक्षात घ्या. थोडंसं तुम्हाला तुमचा बॅकग्राऊंड पण तुम्हाला सांगितलं. बघा आता परत सांग, थोडंसं रिपीट करतो सेमीवाल्यांसाठी सुद्धा. काय बघा हे दोन्ही लँग्वेज समजणं आपल्याला गरजेचं आहे, कारण प्रत्येकाला वेगळं घेणं, 2-2, 3-3 मुलांना एकदम वेगळं घेणं आपल्याला कठीण पडणार आहे. हेरिडिटी आणि इव्होल्युशन आपण शिकत आहोत. सो व्हॉट इज हेरिडिटी अँड व्हॉट इज द इव्होल्युशन. हेरिडिटी अँड द हेरिडिटरी चेंजेस वी हॅव ऑलरेडी सीन सम ऑफ द थिंग्स. तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. गाडगेचा मला वाटतं नेटवर्कचा इश्यू वाटतं. एनिवेज चला येईल तो. एक मिनिट, आलाय का. संकेत आहे का. संकेत नाही वाटतं. चला लक्ष द्या सगळ्यांनी. So you know that the heredity is the transfer of biological characters from one generation to other via genes, right? Johann Gregor Mendel is the pioneer. तो कौन होता, is pioneer of modern genetics. Around the period काय झालं नंतर 1886 मध्ये he took some आवाज बंद करायचा. आयुष निर्मल आवाज बंद कर. Long time to understand the conclusions of the research about the hereditary. आयुष निर्मल आवाज बंद कर. आयुष निर्मल. In 1901, the reasons behind sudden changes were understood due to mutational theory. ती कोणी केली, ह्युगो डी व्रिस याने. Meanwhile, in 1902, वॉल्टर अँड सुटॉन त्यांनी क्रोमोझोम्स फाइंड आउट केले कुठे, ग्रास हॉपर मध्ये, नाकतोड्यामध्ये.
until then it were until it was not known to anyone. कोणाला माहित होते का ते? नाही, कोणाला ते माहित नव्हते. Then क्रोमोझोमचं रिसर्च झालं and they knew that the genes are carried via chromosome. लक्षात घ्या, the genes are carried via chromosome. In 1944 trio means three scientists. Trio म्हणजे किती? 3. Oswald Avery, then McCarthy and MacLeod. They proved that except some viruses, all living organisms have DNA as genetic material. लक्षात घ्या, viruses may have RNA also as their genetic material. आणि आपण जे कोरोना व्हायरस बघतो ना, कोरोना व्हायरस आताचा या कोरोना व्हायरस मध्ये हा काय आहे? RNA. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये RNA काय आहे? जेनेटिक मटेरियल इन कोरोना व्हायरस. समजते सगळ्यांना? कोणाला इथपर्यंत काही डाऊट आहे का? नाही ना? चला पुढे जाऊया. 1961 साली काय झालं तर जेकब आणि मोनाड या अनुवांशिक वैज्ञानिकांनी काय केलं? डीएनए द्वारे प्रथिन संश्लेषणाची प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. कोणी? जेकब आणि मोनाड. त्यामुळे डीएनए रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. यातून अभियांत्रिकी दृष्टीने फाट क्षमता असलेले पुनःसंयोजित डीएनए तंत्र विकसित झाले. यात काय काय होतं बघा, तर अनुवांशिक विकृतींचे निदान करण्यासाठी याचा उपयोग झाला, प्रतिबंध करण्यासाठी उपयोग झाला, उपचार करण्यासाठी याचा उपयोग झाला, प्राणी संकर, वनस्पती संकर करण्यासाठी उपयोग झाला. आज आपण जे काही अन्न खातोय किंवा जे काही आपल्याकडे दूध वगैरे येतात तर ते सहसा संकरित आहे, हायब्रिड आहे ते, बरोबर. त्यामुळे बघा, हायब्रिड जनावरं किंवा संकरित जनावरं हे आधीपेक्षा कशी आहेत? चांगली आहेत. चांगली म्हणजे उत्पादन चांगलं मिळते. सूक्ष्मजीवाचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियामध्ये यांचा वापर केला जातो. कळलं? बघा, परत सांगतो, पुढे रिपीट करतोय, सगळ्यांचं लक्ष पाहिजे स्क्रीनवर. 1961 मध्ये काय झालं? फ्रेंच जेनेटिसिस्ट कोण होतं? जेकब अँड मोनाड. राहुल proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. It helped to uncover genetic code hidden in DNA. लक्षात द्या, तर डीएनए मध्ये सुद्धा जेनेटिक कोड असतं हे आपल्याला कळलं. हा राहुल आलाय, आवाज बंद करायचा आहे. ठीक आहे, चलो. बाय एक टेक्निक झाली, त्या टेक्निकचं नाव आहे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. कोणती टेक्निक आहे? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, द सायन्स ऑफ इट इज युजफुल. कुठे युजफुल आहे? डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स, राईट. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज, कोणाकोणाचे? एनिमल्स अँड प्लांट्स. अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस द मायक्रोब्स इन विच मायक्रोब्स आर युज्ड. या सर्व गोष्टी आपण करतो, राईट. पुढे बघा, आता तुम्हाला काय शिकायचं की हाऊ द प्रोसेस, हे कसं काय होतं बरं? अनुवांशिकता आहे किंवा आपण म्हणतो अनुवांशिकता किंवा ही हेरिडिटी कशी काय तयार होते किंवा कसं काय या गोष्टी पुढे जात असतात. एक साधे उदाहरण बघा, की जर आई किंवा वडील दोघांपैकी एकाची उंची जास्त असेल तर तुमच्या मुलांपैकी एक उंच असतो किंवा त्याची उंची आई वडिलांसारखीच उंच निघतो. बुटका असेल तर कोणी बुटकच निघतं वगैरे, हे सगळे सारखे असतं. आपल्या आई वडिलांवर आपण गेलो असतो, चेहरे गोल असेल आपले चेहरे गोलच पाहायला मिळतात. आता प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतरण या 3 गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, महत्वाच्या आहेत. बघा, ज्याला म्हणतो ट्रान्सक्रिप्शन पहिली प्रोसेस आहे, त्यानंतर होतं ट्रान्सलेशन आणि शेवटची प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन. आता हे कुठे होतं? तर आपल्या पेशीमध्ये होतं. या सगळ्या गोष्टी कुठे होत्या? पेशीमध्ये. इट हॅपन्स इन सेल, इट अकर्स इन युअर सेल म्हणजे पेशीमध्ये त्या होतात. सो डीएनए मध्ये असलेली जनुके आरएनएच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात. तसेच प्रथिनाच्या रचना व कार्यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरिता आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती कशामुळे होते? डीएनए मुळे, आरएनएच्या माध्यमातून होत असते. याला म्हणतात सेंट्रल डोग्मा. काय म्हणतात त्याला? सेंट्रल डोग्मा. म्हणजे डीएनए वरील जनुकांच्या साखळीवर एमआरएनएची निर्मिती होते. ही होत असताना डीएनएच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होतो. तयार होणाऱ्या एमआरएनए रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला डीएनए धागा या दोघांमधील न्यूक्लिओटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर डीएनए मधील थायमिन ऐवजी एमआरएनए मध्ये युरासिल असतो. आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. काय म्हणतो आपण? ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. बघा, पुढे तुम्हाला प्रोसेस दिलेली आहे. काय प्रोसेस थोडं सांगतो बघा समजावून. बघा, ही आहे तुमची ट्रान्सक्रिप्शन पहिली प्रोसेस.
त्याच्या आधी तुम्हाला सांगतो काय महत्वाचं बघा. आधी मला थोडंसं सेमिनार सांगू द्या, मग तुम्हाला सांगतो नेमकं काय. आकृती न पाहता आपण सोप्या भाषेत काय सांगू शकतो या गोष्टीला. से ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड द ट्रान्सलोकेशन. हे कंटिन्युअस आहे बघा. आधी ट्रान्सक्रिप्शन होतं, नंतर ट्रान्सलोकेशन अँड देन सॉरी, आधी ट्रान्सक्रिप्शन, नंतर ट्रान्सलेशन आणि त्याच्यानंतर फायनली काय होतं ट्रान्सलोकेशन. दिस हॅपन्स इन सेल. हे कुठे होतं आपलं, दिस हॅपन्स इन अ सेल. Now, with the help of RNA, the genetic genes present in the form of DNA participate in the functioning of a cell, thereby control the structure and function of the body, right? Information about the protein synthesis is stored in DNA and synthesis appropriate protein as requirement is necessary for body. These proteins are synthesized by DNA through the RNA. This is called as central dogma. याला काय म्हणतो आपण, सेंट्रल डोग्मा. आता काय बघा सेंट्रल डोग्मा, सिंपल सांगतो बघा तुम्हाला. सो आता तुम्ही कन्फ्युजन झाला असेल की आरएनए काय, डीएनए काय, असं थोडंसं कन्फ्युजिंग होतं. सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, एकदम सोप्या भाषेमध्ये लक्ष द्या. हा आपला सेल आहे, ही आपली पेशी आहे, लक्षात घ्या. बरोबर. या आपल्या पेशीमध्ये या ठिकाणी काय आहे, न्यूक्लियस आहे. हे काय तुमचं न्यूक्लियस आहे, केंद्रक आहे. न्यूक्लियस किंवा केंद्रक आहे. आता या केंद्रकामध्ये काय असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. या केंद्रकामध्ये आपलं काय असतात, रायबोझोम असतात. लक्षात घ्या, काय असतात, रायबोझोम असतात. ठीक आहे. त्याला गुणसूत्रे म्हणतो. आता या गुणसूत्रांमध्ये काय असतात, डीएनए असतात. आता डीएनएचा आकार कसा तुम्ही आधी पण शिकला असाल. डीएनएचा आकार कसा असतो बघा, अशा प्रकारे डीएनएचा आकार असतो. ठीक आहे. अशा प्रकारे डीएनएचा आकार असतो. आता हे जे डीएनए असतात, या डीएनए पासून काय, आता डीएनए जे असतं ना, त्या डीएनए पासून एक आरएनए तयार होतो. आता हे काय होतात, हे सेपरेट होतात. हे काय होतात, एकमेकांपासून वेगळे होतात, सेपरेट होतात. बरोबर. म्हणजे हा एक असा तयार होतो आणि हा एक असा असतो. बघा, हा असे सेपरेट होतात. काही वेळासाठी ते सेपरेट होत असतात आणि पुढे जाऊन पुन्हा ते एकमेकांना मिळतात. आता हा जो मधला भाग आहे ना, लक्षात घ्या, या भागामध्ये काय तयार होतं, एक प्रोसेस होते, त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. पहिली प्रोसेस इथे कोणती प्रोसेस होते, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होते आणि इथून काय तयार होतं, आपला एक एमआरएन तयार होत असतो. हे सर्व आपल्या पेशीमध्ये घडत असतं आणि पेशी आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही, एवढ्या बारीक बारीक असतात. हे सेल आहे, खूप छोटी प्रोसेस, नाजूक प्रोसेस आपल्या शरीरामध्ये घडत असते. नाव आता पुढे काय होतं बघा, याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की डीएनए मध्ये. सो जर डीएनएचा विचार केला तर डीएनए मध्ये जे नायट्रोजन बेसेस असतात. ओके, कोणकोणते असतात डीएनए मध्ये नायट्रोजन बेसेस असतात, ऍडेनिन, ग्युनाइन, सायटोसिन आणि थायमिन. हे ऍडेनिन मध्ये आपल्या डीएनए मध्ये बेसिस असतात. जर आपण आरएनएचा विचार केला, आरएनएचा बघा, आरएनएचा विचार तुम्हाला आरएनएचा पण दिलं बघा इथे. सो आरएनएचा जर विचार केला तर आरएनए मध्ये ऍडेनिन असतो, बरोबर आहे, ग्युनाइन सुद्धा असतो, ठीक आहे, सायटोसिन सुद्धा असतं, पण थायमिन नसतं. थायमिनच्या ऐवजी काय असतं, युरासिल असतं. यू म्हणजे काय, युरासिल असतं. हे झाले नायट्रोजन बेसेस. बरोबर, काय झालं, नायट्रोजन बेसेस झाले. ते तो डोक्यावरून जाईल, पण टेन्शन घेऊ नका, आरामात सोबत आपण समजण्याचा प्रयत्न करतोय. चला, आता द प्रोसेस नोन ऍज द ट्रान्सक्रिप्शन. ही प्रोसेस अशी घडते बघा. हम्म. आता ही प्रोसेस तुमच्या कुठे घडते, सायटोप्लाझम मध्ये घडत असते. बघा, ठीक आहे. आता पेशी केंद्रकात तयार झालेला एमआरएनए पेशी द्रव्यात येतो. मी तुम्हाला मागे सांगितली पहिली प्रोसेस कुठे घडली, आपल्या सेलच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी काय होतं, न्यूक्लियस होतं. तो मग डायग्राम दाखवला. हा सेल आहे, या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये पहिली प्रोसेस घडली, राईट. आणि काय तयार झाला, एमआरएनए तयार झाला. काय तयार झाला, एमआरएनए. एम म्हणजे काय, मेसेंजर आरएनए. काय तयार झालं, मेसेंजर आरएनए. आता जो पेशी केंद्रकात तयार झाला ना, तो तिथून काय होतो, बाहेर पडतो. ओके, तो कुठे पडतो, बाहेर पडतो. कुठे येतो, पेशी द्रव्यात येतो. कुठे येतो तो, पेशी द्रव्यामध्ये. पेशी द्रव्य म्हणजे काय, मग परत सांगतो. हा आपला पेशी, आपली हा सेल आहे, हा न्यूक्लियस आहे. ओके, हा इथून तयार होतो आणि कुठे येतो, बाहेर येतो, या जागेमध्ये येतो. ठीक आहे. हे जे जागा आहे ना, ही सगळी जागा, हे सगळं सायटोप्लाझम तुमचं काय आहे, सायटोप्लाझम आहे. याला म्हणतात पेशी द्रव्य किंवा सायटोप्लाझम. तो येताना डीएनए मधील सांकेतिक संदेश घेऊन येतो. काय घेऊन येतो, सांकेतिक संदेश. ठीक आहे. ते कसे असतात, न्यूक्लिओइड्स असतात. काय असतात, न्यूक्लियस ओटाइडस किंवा न्यूक्लिओटाइड्स म्हणतो आपण त्याला. हे संदेश अमिनो आम्लांकरिता संकेत असतात. बरोबर, संकेत, संकेत गाडगे नाही. तर प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत म्हणजे कोड हा कसा असतो, 3 न्यूक्लिओटाइड्सच्या रूपात असतो. त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात त्याला, ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे. परत सांगतो बघा, सी रिपीट करतो पुन्हा पुन्हा, तुम्हाला समजलं पाहिजे थोडस बघा.
दिस इज अ सेल इन अवर बॉडी. या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे, राईट. तर न्यूक्लियस मध्ये काय तयार झालं, एमआरएनए. तर एमआरएनए तयार झाला, वेअर इट गोज इन द सायटोप्लाझम. हा जो भाग आहे ना, हा सायटोप्लाझम आहे सेलचा. हा सेल आहे, बघा नीट लक्ष द्या. हा काय आहे, हा आपला सेल आहे, राईट. सेल म्हणजे पेशी आहे. हा सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य. आणि हे जे दाखवतो तुम्हाला हे काय आहे तर न्यूक्लियस आहे. म्हणजे काय, अणुचं केंद्र आहे आपलं, सेलचं केंद्र, वर आपल्या पेशीचं केंद्र आहे, पेशी केंद्र काय. तर इथून तो बाहेर पडतो, सायटोप्लाझम बाहेर आल्यानंतर व्हॉट हॅपन्स, सी, द एमआरएनए फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम्स इन द सायटोप्लाझम. कुठे येतो तो, कम्स इन द सायटोप्लाझम. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम डीएनए. तो डीएनए मधून काय होतो, मेसेज घेऊन बाहेर येतो. डीएनए आतमध्ये असतो, डीएनए बाहेर पडत नाही. लक्षात, डीएनए इथेच असतो बघा, दिसतो तुम्हाला या ठिकाणी डीएनए असतो, पूर्ण रेड केलं बघा मी. द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिडचा कोड असतो आणि अमिनो ऍसिड पासून काय बनतं, मग प्रोटीन बनतात. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. बरोबर, 3 न्यूक्लियोटाइडचा कोड तयार होतो. बरोबर, समजा आपण एक्झाम्पल धरलं, ए ॲडेनिन, ॲडेनिन, युरासिल आणि जी. जी म्हणजे काय, युनाइन. समजा एयुजी म्हटलं तर एयुजी मुळे एक अमिनो ऍसिड तयार होतं. असे सगळे अमिनो ऍसिड एकत्र आले की काय तयार होतं, प्रोटीन तयार होतं. व्हॉट हॅपन्स, प्रोटीन. सो दिस इज नोन ॲज ट्रिपलेट कोडॉन. ट्री म्हणजे ट्रिपलेट. Dr. Hargovind Khorana, a scientist of Indian origin, has made an important contribution in the discovery of triplet codon or 20 amino acid. लक्षात घ्या काय तयार होतं, 20 अमिनो ऍसिड त्याने केलेलं आहे. तर नोबेल प्राइज सुद्धा मिळालं 1968 ला. किती वेळा, 1968 ला. बघा किती वेळ, 1968. आता बघा, तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन असतात, प्रथिन असतात, बरोबर की नाही. आता हे जे प्रोटीन्स असतात ना, लक्षात घ्या, प्रोटीन किंवा प्रथिने जे असतात ना, हे प्रथिनं कशाचे बनलेले असतात, हे कसे बनलेले असतात, अमिनो ऍसिड्सचे. कसे बनलेले असतात, अमिनो ऍसिड किंवा अमिनो आम्लाचे बनलेले असतात. आणि हे अमिनो आम्ल जे बनण्याची प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण आता शिकत आहोत. कळलं का, ही प्रोसेस आहे ती आपण शिकत आहोत. म्हणजे आता अमिनो आम्ल बनले की काय बनतं, तुमचं प्रोटीन बनतं. ही प्रोसेस आपण शिकत आहोत आता. ठीक आहे, चला पुढे बघा काय दिलंय. हम्म. भारतीय वंशाचे कोण आहेत, डॉक्टर हरगोविंद खुराना. डॉक्टर कोण आहेत ते, हरगोविंद खुराना. यांनी 20 अमिनो अम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका बजावली. त्यांना 1968 मध्ये काय मिळालं, इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. हा जगातील सर्वोत्तम किंवा सर्वात मोठा असं काय असतो, पारितोषिक असतो. त्याचबरोबर त्यांनी काय म्हटलं बघा, की प्रत्येक एमआरएनए हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी बघा आता काय होतं, की प्रत्येक अमिनो आम्ल जो असतो, प्रत्येक अमिनो ऍसिड जे असतं ना, ते बऱ्याच कसं बनलेलं असतं, हजारो कोडॉन पासून बनलेलं असतं. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम कोण करतं, टीआरएनए. बरोबर, आता लक्ष द्या. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, आरएनए. आरएनएचे 3 भाग असतात. आरएनएचे 3 भाग म्हणजे 3 प्रकार असतात आरएनएचे. पहिला प्रकार आपण बघितला आधी, एमआरएनए. ठीक आहे. दुसरा तुम्हाला आता दिलाय तो टीआरएनए. ठीक आहे, टीआरएनए. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे आरआरएनए. एम म्हणजे मेसेंजर, टी म्हणजे ट्रान्सफर आणि आर म्हणजे रायबोझोमल. ठीक आहे, हे आरएनएचे 3 प्रकार आहेत. म्हणजे मध्येच तुम्हाला वेगळं की सर आरएनए तर एम सांगितलं, पण टी कसं आला मध्येच, हे तुम्हाला कन्फ्युजन नको. तर बघा, केंद्र काय आहे, केंद्रातून बघा हे अशा प्रकारे एमआरएनए बाहेर पडतो. एमआरएनए बाहेर पडला की याच्या 3 ट्रिपलेट असतो. हा एक 3 ट्रिपलेट, ट्रिपलेट हा बघा, हा ट्रिपलेट, सॉरी जास्त झालं मोठा, 3च घ्यायचे. बरोबर, परत इथून हा एक ट्रिपलेट झाला, त्यानंतर हा एक ट्रिपलेट झाला. आता याच्यावर कोण येऊन थांबतं, याच्यावर बघा हा रायबोझोम येऊन थांबतो. आणि त्या रायबोझोमच्या मध्ये बघा हा टीआरएनए इकडनं येतो. तो काय करतो, त्याच्यावर अजून 1, 2, 3 बघा, 1, 2, 3 दिसतंय का बघा, हा इकडे जॉईन झाले बघा या ठिकाणी. हा परत दाखवतो बघा तुम्हाला मिनिट. हे बघा, आधी हे छोटेच होते ना, त्याच्यावर पण त्याने जोडी तयार केली. इथे 3 ची जोडी तयार केली, इथे 3 जोडी. कोण तयार केली, टीआरएनए तयार केली. कोणी तयार केली, टीआरएनए. म्हणजे आधी एमआरएनए होतो, त्याला मदत करायला कोण आला, टीआरएनए. ठीक आहे, त्याकरिता एमआरएनए वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक, पूरक म्हणजे काय, त्याला बरोबर जसा त्याला फिट होईल तसा तो काय आणतो, एक क्रम असलेला अँटी कोडॉन आणतो. काय असतो, अँटी कोडॉन टीआरएनए वर असतो. त्याला, ही जी प्रोसेस आहे याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. टीआरएनए वरून आलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधने शृंखला तयार करण्याचे काम कोण करतं, आरएनए. बघा आता आरएनए तयार करतं. आरएनए कुठे असतं, याच्यामध्ये, या ठिकाणीच आरएनए असतं. काय तयार करतं, त्याची प्रोटीन तयार करतं, एक त्याला जोडतं. म्हणजे बघा, एक 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 बस अशी साखळी असते. एक 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 असे जोड जोड जातात. मग अमिनो आम्ल काय तयार होतं, प्रोटीन तयार होतं.
तर या दरम्यान काय होतं, रायबोझोम mRNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. शेवटची प्रक्रिया काय? ट्रान्सलोकेशन. आणि काय तयार होतं? प्रथिने तयार होतात. काय तयार होतं? प्रथिने तयार होतात. काय तयार होतं? प्रथिने अशा प्रकारे तयार होतात. ही कशी वाटत एवढी सोपी प्रक्रिया नाही, ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. बरोबर अशाच प्रक्रिये आणि यात बघा, ही प्रथिने सजीवांच्या शरीरात विविध कार्य पार पाडत असतात. प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करत असतात. कशाचे? आपल्या शरीराचे. सजीवांमधील जनुकांमुळे बघा, हा मूळ क्रम आहे. त्याच्याबरोबर काय आलं? हा मूळ क्रम असतो. बरोबर? त्याचं काय झालं मग आता? हे नाही. हा पुढे पाठ शिकायचा आपल्याला. सजीवांमध्ये जनुकांमुळेच ते त्याच्यासारखे सजीव निर्माण करतात. यातील काही जनुके जसे तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. म्हणजेच आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यामध्ये येतात. तुम्हाला मग सुरुवातीला सांगितलं होतं. त्याचबरोबर काही वेळा जनुकांमध्ये अचानक बदल होतो. जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. त्याला काय म्हणतो आपण? उत्परिवर्तन. काय म्हणतो त्याला? उत्परिवर्तन किंवा म्युटेशन. बघा. ठीक आहे. इथे बघा. टी आहे, ए आहे, सी आहे. बरं. आता इथपर्यंत ठीक आहे. पण नंतर बघा, या दोघांमध्ये बदल झालाय. त्या तिघांमध्ये बदल झालाय बघा. टी-जी-सी आहे ना, टी-जी-सी त्याच्याऐवजी काय आलंय बघा. टी-जी-सी जे त्याच्याऐवजी काय आलं या ठिकाणी, तो टी-जी-सी निघून गेला बघा. इथं बघा तुम्हाला दिसतंय? हा टी-जी-सी निघून चाललाय आणि त्याच्याऐवजी काय आलेलं या ठिकाणी बघा. त्याच्याऐवजी काय आलेलं आहे इथे बघा. जी-ए-टी आला. म्हणजे हा बदल झालाय. यालाच काय म्हणतात? उत्परिवर्तन. काय म्हणतात त्याला? उत्परिवर्तन किंवा म्युटेशन म्हणतात. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा. सी. First process transcription we have seen. The second, the after the transcription, okay, the mRNA is of three types. mRNA is of three types. mRNA चे प्रकार किती आहेत? तीन. mRNA मग सॉरी RNA. RNA is of three types. RNA is of three types. ठीक आहे. फर्स्ट आपण बघितला mRNA. आफ्टर दॅट tRNA म्हणजे टी म्हणजे ट्रान्सफर, एम म्हणजे मेसेंजर आणि आर म्हणजे रायबोझोमल. प्रत्येकाचा एक each and every RNA has its own function. So each mRNA is made up of thousands of triplet codons. As the message on the mRNA amino acid are supplied by the tRNA for this purpose, the tRNA has anticodon having complementary sequence to the codon mRNA. This is called as translation. बघा, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसहून काय बाहेर आलं? mRNA comes out of the nucleus and in thus it has codon 1, 2, 3 चा एक एक कोडॉन तयार होतो. सो याला अँटीकोडॉन मिळतो. अँटीकोडॉन कोण आणतं? अँटीकोडॉन कोण आणतं? टीआरएनए. सो बघा इथे टीआरएनए ब्रिंग्स द अँटीकोडॉन आणि त्याच्या काय होतं? फिट होतं त्याच्यामध्ये बघा. हे फिट होतात आणि पुढे 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 जातात आणि इट फॉर्म्स त्याला पॅकिंग करतो. कोण पॅक करतो त्याला? आरएनए. बघा पुढे दिलं तुम्हाला. सी. The amino acids brought in by tRNA are bonded together. ना एकत्र कोण करतं? बाय पेप्टाइड बॉन्ड्स. पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय असतं? एक प्रकारचे बॉन्ड असतात, त्याला ते एकमेकांना घट्ट पकडतात विथ द हेल्प ऑफ आरआरएनए. विथ द हेल्प ऑफ आरआरएनए. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ आरआरएनए. During this process, the ribosome keeps on moving from one end to end of mRNA to the other end. आता हा जो रायबोझोम असतो ना, हा हळूहळू पुढे पुढे सरकत असतो बघा. एक स्टेप पुढे पुढे सरकत राहतो. या स्टेपला म्हणतात, दिस स्टेप इज नोन एज ट्रान्सलोकेशन. दिस स्टेप इज नोन एज ट्रान्सलोकेशन. दिस स्टेप इज नोन एज ट्रान्सलोकेशन. गेटिंग समजतं तुम्हाला? दिस प्रोसेस नोन एज ट्रान्सलोकेशन. सच चेन्स आर कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. अशा प्रकारे काय तयार होतं? प्रोटीन तयार होतं. ओके. काय तयार होतं? आपल्या शरीरामध्ये असलेलं प्रोटीन किंवा प्रथिने तयार होतं बघा. ओके. इट फॉर्म्स अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. तुम्हाला सांगितलं प्रोटीन्स. ओके. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमाइनो ऍसिड्स. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमाइनो ऍसिड्स. अमिनो ऍसिड किंवा अमाइनो ऍसिड्स. आणि दिस प्रोसेस आपण जी आता प्रोसेस पाहिली, ट्रान्सक्रिप्शन, देन ट्रान्सलेशन अँड फायनली ट्रान्सलोकेशन. यू फॉर्म अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिडच्या नंतर काय झालं? प्रोटीन्स फॉर्म झाले. So the proteins control various functions in the body of living organisms and their appearance too. आता याच्यामुळेच आपल्या शरीरामध्ये बदल वेगळे घडून पाहायला मिळतात. नाव द आणखी एक टर्म तुम्हाला आहे, ती टर्म आहे म्युटेशन. काय टर्म आहे तुम्हाला? म्युटेशन. बघा. So living organisms can produce new individuals like themselves due to genes only, and some of these genes are transmitted to the next generation without any change. प्रत्येक बघा, आई तुम्हाला सांगितलं मग मदर आणि फादर, आई आणि वडील, या आई मदर अँड फादर
सम थिंग्स आर ट्रान्सफर टू देअर चिल्ड्रेन. जसे तसे ते त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचतात. पण काय होतं ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. तुम्हाला सांगितलं जसे तसं वडील उंच असतात तर मुलं सुद्धा उंच निघतात. वडिलांचे केस कुरळे असतील तर मुलांचे पण वडिलांचे किंवा आईचे कोणातरी केस कुरळे असतील तर बाकीच्यांचे पण कोणातरी केस कुरळे पाहायला मिळतात. हाऊएव्हर sometimes sudden changes occur in those genes. Sometimes sudden changes हे आकार कसे होतात बघा. सी हे हा आपला मेन सिक्वेन्स आहे. पण हा जो बघा ना CTG दिस सिक्वेन्स हॅज बीन चेंज्ड. हा रिप्लेस झाला GAT मुळे. सॉरी इथून हा 3च घ्यायचे आपल्याला. सो इट इज चेंज्ड आणि मग त्याला चेंज झाला. सो द मेन सिक्वेन्स चेंज झाला. दिस प्रोसेस नोन ॲज म्युटेशन. त्याला काय म्हणतो आपण म्युटेशन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? इट इज कॉल्ड ॲज म्युटेशन. त्याला काय म्हणतो आपण म्युटेशन. राईट. ना उत्परिवर्तन किंवा म्युटेशन म्हणतो. उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असते. उदाहरणार्थ उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमिया सारख्या जनुकीय विकृती होते. तर त्याचबरोबर ही सतत चालणारी अखंड प्रक्रिया आहे ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे काय करते समर्थन करत असते. काय करत असते समर्थन करत असते. बरोबर. त्याच्या पुढे तुम्हाला काय शिकायचंय बघा. परत सांगतो. सी द प्रोसेस सम म्युटेशन्स आर मे बी मायनर. काही छोटे छोटे मायनर असतात तर काही असतात कसे असतात मोठे असतात. The mutation may cause genetic disorders like sickle cell anemia. This is an everlasting process and it is one of the proof for Darwin's theory. Darwin's theory काय आहे किंवा कसं ते तुम्हाला पुढे शिकायचं आहे. काही क्वेश्चन्स आहे बघा तुम्हाला इव्होल्युशन शिकण्याच्या आधी. धडा खूप इंटरेस्टिंग धडा आहे. थोडा मोठा पण आहे, इंटरेस्टिंग पण आहे. आपण जाऊया आरामात घेऊया. गडबड आपल्याला काही नाहीये. काय प्रश्न आहे पहिलं. आपल्या पचन संस्थेमध्ये असलेलं आंत्रपुच्छ ज्याला आपण म्हणतो अपेंडिक्स. काय म्हणतो आपण त्याला अपेंडिक्स. या अवयवाचे काम काय आहे? बरोबर. अवयवाचे काम काय आहे? काहीच नाही. बरोबर. इट इज अ वेस्टिजियल ऑर्गन. तो आपल्या शरीरात नको असलेला भाग आहे अपेंडिक्स. तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला जर ज्या ठिकाणी आपलं बेल्ट लावतो त्यातून जे हाड आहे त्याच्या बाजूला थोडंसं इथे बघितलं त्या ठिकाणी अपेंडिक्स असतं. सगळ्यांना आहे. ते कधी कधी दुखतं. ते दुखल्यामुळे ते ऑपरेशन करून काढावं लागतं. दुसरं आपल्याला अक्कलदाढेचा अन्न चावून खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का? नाही. बरोबर. अक्कलदाढ म्हणतो त्याला. अक्कलदाढीचा आपला काहीच उपयोग होत नाही. डायनासॉरचे हा काय प्राणी नामशेष का झाले याचा आपल्याला अभ्यास पुढे आहे किंवा काय त्याचं महत्व कशामुळे झाले ते हे शिकलेलं आहात तुम्ही. प्राणी आणि पक्षी याच्या अनेक प्रजाती नष्ट का होत चालल्यात हे काही प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. कशामुळे मिळतील? यामध्ये मिळतील. कशामध्ये मिळतील? उत्क्रांतीमध्ये मिळतील. ठीक आहे. परत काही प्रश्न रिपीट करतो बघा. Okay. So, what are the question? First question is, what is the function of appendix of our digestive system? It has no function, right? Appendix चं कुठले फंक्शन आहे. सेकंड आर द विजडम टीथ. अक्कलदाढ. बरोबर. अक्कलदाढ. काही लोकांना अक्कलदाढ आली की अक्कल येते असं म्हणतात. परंतु अक्कलदाढीचा आणि अक्कलीचा कुठलाही संबंध नाही. लक्षात घ्या. ओके. देर इज नो कनेक्शन बिटवीन द विजडम अँड द विजडम टीथ. अक्कल आणि अक्कलदाढीचा कुठलाही संबंध नाही. दुसरं दे आर really useful for chewing the food? No, they are not useful for chewing the food. Third, why did the huge animals like dinosaur become extinct? And the fourth one, why are many species of animals and birds getting extinct? या सर्वांची उत्तर कुठे मिळतील? You'll get all answers in the evolution. You'll get all answers in the evolution. Getting समजते सगळ्यांना? Good. मला वाटतं आज आपण इथे थांबूया. मला ऍक्च्युली पुढे घ्यायची इच्छा आहे परंतु मुलं पण कमी आहेत. तर एक सेकंड.